चेंडू हाताळलाय. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा फटका. 38 मध्ये एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलनं संघाचं खातं खोललं गेलं. पहिला चेंडू निर्धाव आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे. प्रीतम चांगली कामगिरी करतोय, चांगल्या टप्प्यावरती चेंडू आदळतोय. निश्चितपणे थोडीशी गती कमी पाहायला मिळतीये, परंतु अचूक टप्पा ठेवणं हे प्रीतमचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. ओहो, यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला उडवला क्षेत्ररक्षक. मिड विकेटचा गणेश येतोय, कॅरी करून थ्रो करतोय. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल येते. प्रीतम अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी, सफल कामगिरी करतोय. हो, यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, एक सिंगल घेतली गेली. प्रत्येक चेंडूवरती सिंगलची धाव दिली जाते. अगदी चांगला टप्पा गाठलाय प्रीतमनं. चांगली गोलंदाजी, हसमुख चेहऱ्याचा गोलंदाज प्रीतम यावेळेस मात्र चांगली कामगिरी करतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ओहो, उडवलाय चेंडू, हवाई सफर, परंतु मैदानाच्या आत झेल टिपला गेलाय आणि फलंदाज असेल बा. या फटक्यावरती ताकद कमी पाहायला मिळाली. अगदी टायमिंग देखील प्रॉपर झालं नाही, परिणामी चेंडू हवेमध्ये जास्तीचा उंचीला देखील पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा गोलंदाजाला झालाय. चांगला झेल टिपला गेलाय, फलंदाज झालाय बाद. ओमकारसाठी 200 रुपये लागू झालेत या झेलसाठी. गणेशजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून सरपंच विद्यमान आणि त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस येत आहे. क्या बात आहे. ज्या वेळेस अतिश ओमकारकडे झेल येतो त्या वेळेस मात्र थोडीशी नजर मात्र त्याची वेगळी असते बघण्याची, परंतु ओमकार सांगतोय भाई हम भी बेस्ट है, इसीलिए तो 38 के बाहर खड़े है. चांगली कामगिरी, अगदी सफल कामगिरी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ज्याच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता त्या वेळेस संघाला निश्चितपणे तुम्ही काहीतरी देण्याचं काम करत असता आणि निश्चितपणे त्या अनुषंगाने दिलेली षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रीतम सांगतोय की यावेळेस मात्र एफर्ट दिला गेलाय निश्चितपणे. सचिन खोडके स्ट्राईक एंडवरती. हो, यावेळेस मात्र चांगला फटका आहे. व्ही शेप मध्ये फटका पाहायला मिळतोय. लॉंग ड्राईव्हचा सफर करत चेंडू मात्र निघून गेलाय सीमा. सचिन खोडके सरांच्या बॅट मध्ये यावेळेस फटका व्ही शेप मध्ये पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने एकाच वर्गामध्ये शिक्षण घेतलं, परंतु ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामगिरी करत असताना यावेळेस क्रिकेटचं प्रेम मात्र नितांत पाहायला मिळतंय. वेळोवेळी त्यांना ज्यावेळेस संधी प्राप्त झाली, अगदी अष्टविनायक चोंडे संघाकडनं, श्री गणेश चोंडे संघाकडनं, त्यानंतर ते अनेकदा आपण पाहिलं की शहापूरच्या NP स्पोर्ट्समध्ये देखील चांगली कामगिरी राहिली त्यांची. त्यानंतर आता मात्र त्यांनी जबाबदारी घेतली आहे आई गावदेवी आसनगाव संघाची आणि जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला साजेसा फटका देखील अगदी पहिल्या चेंडूवरती 4 धावा. क्या बात आहे सचिन खोडके. या चौकाराने मात्र थोडीशी स्थिती चांगली पाहायला मिळाली. 7 धावा आल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतं. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती अतिश भांडे ही बुलेट ट्रेन आहे. हो, अनिकेत यावेळेस मात्र शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, परंतु मनसुबे थोडेसे कुठेतरी कमी पाहायला मिळाले. स्वतःवरती विश्वास ठेवून यावेळेस अनिकेतला फटकेबाजी करावी लागेल. ज्या प्रकारे बॅट फिरली त्या प्रकारे निश्चितपणे थोडासा मनामध्ये विचार, थोडंसं काहीतरी चालू असणार अशी संकल्पना पाहायला मिळते, परंतु तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मात्र पूर्ण बिनधास्तपणे फलंदाजी करावी लागेल. अनिकेत त्याच खेळीसाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो. किती धावा करायच्या आहेत, कोण आउट झालंय हे महत्त्वाचं नाहीये. तर आपल्याला या सामन्यामध्ये जर विजय संपादित करायचा असेल तर मात्र ताबडतोब फलंदाजी
करावी लागेल. ओहो, सचिन खोडके यावेळेस फटका आहे, परंतु मैदानाच्या आत प्रीतम यावेळेस चुकी करणार नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये घेतला. पहिली विकेट दिनेश बाद झाला. तदनंतर सचिन खोडकेच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता, आशावादी संघर्षमय चौकार. आणि तदनंतरच्या चेंडूवरती मात्र सचिन खोडके डगआउटमध्ये थोडीशी शांतता करतोय, कारण एक चांगला फटका आल्यानंतर यावेळेस देखील मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्र निवडलं गेलं होतं, परंतु फटक्यामध्ये ताकद आणि टायमिंग कमी पाहायला मिळालं, उंची जास्तीची. आणि प्रीतम त्यावेळेस त्या क्षेत्रामध्ये चुकी करणार नाहीये. चांगला झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद झालाय. प्रीतमसाठी देखील गणेशजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक लागू होतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आत एंटर झालाय जय. हो, यावेळेस एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने धावफलक 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 1.3चा सामना आतापर्यंत झालाय आणि धावफलकावरती 9 धावा. 9 चेंडूमध्ये या 9 धावा आल्या आहेत. हे देखील बघण्यासारखं आहे. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रीतमने कामगिरी केली. तदनंतर आलेला आतिश पांडे देखील सांगतोय की सिंगल डबल से और कुछ नहीं मिलेगा. हो, अनिकेतने यावेळेस हात खोललाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला. अनिकेत यावेळेस मात्र नाराज करतोय संघाला. सलामीचा फलंदाज अनिकेत देखील तंबूच्या आश्रयाला. अगदी दिनेश रस्त्यामध्ये बाद झाला. तदनंतर अनिकेत सलामीचा फलंदाज अजूनही थांबून होता. आशा होती संपूर्ण संघाला अनिकेतच्या बॅटबंद धाबा येतील, परंतु तो देखील संघाला नाराज करतोय. मयूर येतोय यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती किती धाबा घेतल्या जातील. हो, लिडिंग एज होती. यावेळेस मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय आणि एक सिंगल मिळेल. धावफलक या सिंगलने 10 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. नवीन जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना आपण पाहतायत. गोटेकर बी विपक्ष, आई गावंदे बी आसनगाव संघ विपक्ष पाहतोय. आणि नाणेफेकीचा गोल विजय झाल्यानंतर गोटेकर बी संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आई गावंदे बी आसनगाव संघाला इन्व्हाइट केलं आणि तो संपूर्ण निर्णय मात्र पथ्यात पाहायला मिळतोय. हो, फुल ऑफ लाईनचा चेंडू मात्र प्रतिकार या चेंडूवरती कमी पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं हा फटका मात्र थोडासा आत घुसून स्क्वेअर लेगच्या दिशेला जर झाला असता तर निश्चितपणे धाबा चांगल्या प्रकारे प्राप्त झाल्या असत्या, परंतु अगदी शरीर यष्टीवरती हा चेंडू घेतला. परिणामी बॅटच्या
वरच्या हिस्साला हा चेंडू स्पर्श झाला आणि एक सिंगल आली. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतंय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 11 धावा. 12 चेंडूमध्ये 11 धावा घेतल्या गेल्यात. उर्वरित अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडूमध्ये मी तर म्हणेल 25 ते 30 धावा येणं गरजेचं आहे. म्हणजेच 30 धावा जर या 12 चेंडूमध्ये आल्या तर 40 पर्यंत टार्गेट सेट झाला तर निश्चितपणे आई कामदेव असंगाव संघ चांगल्या प्रकारे फाईट करू शकतो. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. तुम्ही भूतकाळामध्ये काय केलं, मागील मॅचमध्ये या आधीच्या संपूर्ण फॉर्मॅटमध्ये काय केलं याला महत्व नाही. या मॅचमध्ये तुम्हाला करणं गरजेचं. परंतु यावेळेस मात्र पूर्णपणे सर्व काही पथ्यामध्ये यावेळेस पाहायला मिळतंय. गोटेकर बी संघाच्या कामगिरी सफल पाहायला मिळते. मित्रांनो, ही मेहनत आणि हे संपूर्ण श्रेय मी तर म्हणेल या संपूर्ण टीमला. कारण जर सकाळच्या सत्रामध्ये बघायला गेला तर गाढ झोपेमध्ये, साखर झोपेमध्ये ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस मात्र ही टीम मैदानाच्या आत दाखल झालेली असते. यावेळेस टायमिंग चांगलं पाहायला मिळालं. अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू. कार्यक्रम झालाय 6 धावेंसाठीचा. यावेळी चेंडू अगदी स्लॉटमध्ये आणि त्याला पार्किंग लॉटमध्ये पाठवून देण्यात आलाय. 6 धावा महत्वपूर्ण जोडल्या गेल्यात. ओमकारला थोडंसं बॅकफूटवरती ढकललं गेलं. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती समाचार घेतला गेलाय. उर्वरित अजूनही 4 चेंडू या षटकात येईल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. हो, यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. सिंगल घेतली गेली आहे. जयच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळाला. एक षटकारानंतर एक सिंगल घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून धावा जोडल्या जात आहेत आणि जोडणं गरजेचं बनलंय यावेळेस. स्ट्राईक एंडवरती न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मयूर. मयूर देखील चांगल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. अगदी 2022-23 मध्ये दसईच्या ग्राउंडवरती या मयूरनं धुमाकूल घातला होता. हो, यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अगदी शरीरयष्टीपासून दूर ठेवला आणि चांगला सफल चेंडू पाहायला मिळाला. जयंत हो, यावेळेस लेट खेळला थोडासा. शेड्यूला स्वतःपर्यंत येऊ दिलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल प्राप्त होईल. धावफलक पोहोचलं 19 या आकड्यावरती. परंतु आता मात्र सिंगल डबलच्या मात्र धावा न घेता मोठे फटके मात्र कन्वर्ट करावे लागतील. चांगले फटकेबाजी करावी लागेल. 40 ते 41 धावा निश्चितपणे स्कोरवरती नंदन जर लागल्या गेल्या तर निश्चितपणे एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. आणि ती फाईट जर करायची असेल, डिफेन्स करायची असेल धावा, तर मात्र तुम्हाला धावा यावेळेस या घडीला मात्र बनवाव्या लागतील. निश्चितपणे हा थोडासा दबाव आहे, प्रेशर आहे. ओंकारला देखील जाणतोय ओंकार की जयने एक षटकार ठोकलाय आणि आता मात्र त्याच्या अगदी स्लॉट पासून थोडासा दूर चेंडू ठेवावा लागेल. ओहो, चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा ब्लॉक होलला चेंडू पूर्णपणे. यावेळेस जर मिस झाला असता चेंडू तर निश्चितपणे इष्ट मात्र उद्ध्वस्त केल्या असत्या. चेंडूनं वेगवान चेंडू हाताळण्यात आला ओंकारच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूनं सांगत होतं षटक क्रमांक 3चं आणि या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 19 धावा. पहिल्या षटकामध्ये प्रीतमनं 7 धावा खर्च केल्या. तदनंतर आलेला आतिश पांडे यानं केवळ 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी ओंकार आला आणि ओंकारनं 8 धावा खर्च केल्यात. एकंदरीत 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 19 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक भैरवी षटक म्हणावं लागेल असनगाव संघासाठी. या षटकामध्ये मात्र हाणामारी करावी लागेल. तर कानमंत्र देण्यासाठी खऱ्या अर्थाने ही बॅट चेंज नसेल तर हे असेल कानमंत्र. किती धावा यावेळेस सांगितल्या जातील सचिन खोडके यांच्या माध्यमातून. चला, जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. किती धावा सांगितल्या गेल्यात हे अगदी आपल्याला पहिल्या चेंडूवरती समजेल की
मयूरला कॉल कुठला दिला गेलाय? ओहो, मनीषचा पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. निश्चितपणे सांगितलंय की प्रत्येक विकेटसाठी गजाननजी लहाने साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये. ओहो, यावेळेस शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईटचा इशारा येतोय. एक सिंगल धाव प्राप्त होतीये, परंतु आता मात्र सिंगलने काही होणार नाहीये. सुईचं काम संपलंय, आता मात्र तलवारीची गरज आहे. आणि या क्षणाला मात्र सिंगल डबल धावा दिल्या जात आहेत. एक सिंगलची धाव आणि धावफलक 20 या आकड्यावरती. उर्वरित ओहो, यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर झालाय. हवाई सपाट छक्का. यावेळेस मोकेच्या क्षणाला षटकार आलाय. ऑन फायर झालाय. यावेळेस देखील शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला उंची थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र मनीष या गोलंदाजाला लाभतोय. या षटकारानंतर धावफलक पोहोचले 26 या आकड्यावरती. धावफलकावरती 26 धावा आहेत अजूनही. ओहो, यावेळेस देखील उंची अप्रतिम आहे. अंतर कमी आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल कॅरी झालाय. लाजवाब झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. मनीषला हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. शेवटच्या चेंडूसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. एक चेंडू 6 येतील का? एक चेंडू 6 जर आले तर निश्चितपणे टार्गेट 32 या आकड्यावरती 33 या आकड्यावरती पाहायला मिळेल. हो, यावेळेस नाही. चांगला चेंडू, सफल चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळालं. या चेंडूला गती कमी होती, परंतु टर्न पाहायला मिळाला. आणि वळणारे चेंडू आणि वळणारे रस्ते हे घातक असतात, हे मात्र यावेळेस देखील सिद्ध झालं. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 4 समाप्त होते आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस आई गावदेवी आसनगाव संघानं जमा केले आहेत एकंदरीत 27 धावा आणि विजयासाठी 28 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय 24 चेंडूंमध्ये. नेक्स्ट मॅच येते वेताळ स्वामी विपक्ष NP बी संघ. ओपन ग्राउंडची ही क्वार्टर फायनल असणार आहे. ओपन ग्राउंड ग्रामीणची. निश्चितपणे
निश्चितपणे वेताळ स्वामी ऑलरेडी सेमीफायनल मध्ये पोहोचले एक गाव एक मधनं आणि या मॅच मध्ये जो विन होणार तो मात्र वेताळ स्वामी सोबत एक गाव एक मधनं फाईट करेल. कैलाजी केने साहेब यांच्या माध्यमातून बॅक टू बॅकचे 3 षटकारांसाठी 1000 रुपये पैसे जमा करा. कॅश ऑन कॅश प्रोग्राम आहे इकडे. बॅक टू बॅकचे 3 षटकार 1000 रुपये. आता मात्र बक्षीस लावल्यानंतर कॅश आधी आणि मग अनाउन्समेंट असणार आहे. कैलाजी केने साहेब यांच्या माध्यमातून रोख कॅश 1000 रुपये आलेत. बॅटरने बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर ते 1000 रुपये मात्र प्राप्त होतील. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. सचिन खोडके सर ऑल टीम. चोवीस चेंडूमध्ये 28 धावांचं लक्ष. चोवीस चेंडूमध्ये 28 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. थोडंसं सोपं आव्हान आहे परंतु चांगली गोलंदाजी झाली. अगदी अचूक टप्प्यावरती सुरुवातीच्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विकेट जर आल्या तर मात्र संघर्ष पाहायला मिळू शकतो परंतु ते घडणं गरजेचं आहे कारण क्रिकेट जरतरचा नाहीये. तुम्हाला या मॅच मध्ये मात्र जिवंतपणा आणण्यासाठी मात्र महत्वाच्या विकेट मात्र काबीज कराव्या लागतील. निश्चितपणे नेक्स्ट मॅच असणार आहे ग्रामीण ओपनचा क्वालिफाईड राऊंड असणार आहे. एनपी स्पोर्ट्स बी विपक्ष वेताळ स्वामी असा हा सामना असणार आहे. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकी करून घ्यायची आहे कारण कुठलाही वेळ न घेता आपण ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट मॅच त्वरित चालू करणार आहोत. निश्चितपणे गुड्ड्या पिंपले याच्यासाठी खऱ्या अर्थानं गणेशला खेळावं लागेल. त्याला समर्पित हा सामना असेल गणेशकडनं. गुड्ड्या पिंपळे. ओहो यावेळेस मात्र पहिला चेंडू आघात झाला होता. 30 यार्ड मध्ये लाजवाब झेल टिपला गेलाय. कमी वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे. झेल अचूक कॅरी झालाय. पहिला गडी एक बिग मछली यावेळेस मात्र जाळ्यामध्ये अडकली गेली आहे. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती विकेट आली है. बड़ी मछली जाल में फंस गई है भाई. गणेश डिंगोरे यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला जयंत येतोय परंतु मी म्हटलं की अगदी पहिल्या ओव्हर मध्ये जर विकेट आल्या तर मात्र थोडीशी कॉलर टाईट असेल. आई गावदेवी आसनगाव संघाची झाली आहे टाईट निश्चितपणे कारण ज्या वेळेस आपण क्रिकेटमध्ये पाहतोय सोपं आव्हान दिलं जातं त्याला टार्गेट करण्यासाठी ज्या वेळेस फलंदाजी केली जाते सुरुवातीच्या विकेट आल्या तर थोडा प्रेशर वाढतो बॅटरकडे देखील आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजांना लाभत असतो. यावेळेस बघा एक विकेट आल्यानंतर गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षण हलवतोय. हा आत्मविश्वास आहे अनिकेतचा. अनिकेतनं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आहे. जयंत स्ट्राईक एंड वरती. ओहो यावेळेस देखील राउंड द विकेट यावेळेस गोलंदाजी केली जाते आणि सफल गोलंदाजी. क्या बात है. निर्धाव चेंडू आलाय. हो हो यावेळेस देखील हा चेंडू मात्र ज्यावेळेस विकेट वरती रिलीज केला जातो आपण पाहताय की अगदी थोडंसं बाहेर निघतोय आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाज अनिकेतला पाहायला मिळतोय.
चांगली गोलंदाजी मनसुबे पूर्णपणे लक्षात घेऊन यावेळेस गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅकचे 2 निर्धाव चेंडू आले. जयंत यावेळेस संघर्ष करतोय. हो यावेळेस निर्धार होता की पुढच्या दाराला कुलूप लावायचा आणि मागच्या दारातनं चोरी करायची, परंतु यावेळेस ते घडलं नाही. थोडासा बाहेर राहिला चेंडू, वाईटचा इशारा आला. हो फटका फसलाय. यासाठी नंदन आहे आणि झेल टिपला गेलाय. बडी मछली गई और ये काटा भी हटाया गया है. जयंत बॅक टू द डगआउट. रवी टिंगोरे म्हटलं जातं ना, ओल्ड इज गोल्ड. त्यामधलं हे गोटेकर बीच जुनं खरं सोनं पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र रवी आलाय, स्वतःवरती विश्वास मजबूत आहे. अनेक सामन्यांमध्ये त्यांनी कामगिरी करून दाखवली आहे. यावेळेस मात्र काही करायचं नाहीये. सिंगल डबलने मात्र धावा घ्यायची आहेत. रोहनला देखील स्ट्राईक प्राप्त झाल्यानंतर रोहनच्या बॅटमध्ये देखील फटके पाहायला मिळतील आणि अतिरिक्त एक्स्ट्राचं काही न करता मात्र सिंगल डबलच्या धावा घेणं गरजेचं. परंतु यावेळेस अनिकेतनं कामगिरी काय लाजवाब केली आहे. या ओव्हरमध्ये त्याने केवळ 1 धाव दिली, 2 विकेट घेतल्या आहेत. हो यावेळेस फटका लाजवाब. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला बाहेर चेंडू फेकून दिला गेलाय. रवीच्या बॅटमधनं आलेला संघर्षाचा पाठलाग करणारा हा चौकार पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थाने या गोलंदाजीचं विश्लेषण सांगितलं जाईल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. जर बघायला गेलात तर अनिकेतनं जे चेंडू टाकले, अगदी आपण पाहतात की ते चेंडू विकेटवरती रिलीज झाल्यानंतर ऑफ साईडला कट होत होते आणि ज्यावेळेस जयंत बॅटिंगसाठी आला तर जयंतला एवढंच करायचं होतं, बॅटचा स्पेस ओपन करून ऑफ ड्राईव्ह करायचा होता. हो यावेळेस देखील बघा फटका लाजवाब. ओल्ड इज गोल्ड. रवीच्या बॅटमधनं इट्स अ मॅक्सिमम. षटकार 6 धावांसाठी. फलंदाजीसाठी खऱ्या अर्थानं रवीला ओळखलं जातं की मी म्हटल्याप्रमाणे रवी कामगिरी करतोय की जेव्हा तुम्हाला नवके प्लेयर मैदानात पाहायला मिळत होते त्यावेळेस मात्र रवी या गोटेकर बी संघासाठी खऱ्या अर्थानं संघाला पुढे नेणारा हे नेतृत्व आहे. आणि रवीनं अगदी पहिल्या चेंडूवरती सांगितलं की भाई अभी तो पिक्चर बाकी आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती त्यानं एक्स्ट्रा कव्हरला चौकार लगावला आणि तदनंतरच्या चेंडूवरती ओव्हर संपल्यानंतर अगदी पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला. गोलंदाज राहुलच्या अगदी पहिल्या चेंडूवरती त्यानं मात्र तडाखा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला षटकार ठोकला. धावफलक 11 या अंकावरती पोहोचलोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 1.1चा सामना आतापर्यंत झालाय आणि धावफलकावरती 11 धावा. अजूनही इक्वेशन जर बघायला गेलात तर 17 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. 18 चेंडू 17 धावा. ओके 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 शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. अनिकेतला ठोकलाय आणि राहुल येतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. हो यावेळेस मात्र फटका फसलाय आणि यावेळेस रवी देखील नॉन स्ट्राईक इन वरती मात्र बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट टाकली गेली आहे. रवी बॅक टू द पवेलियन.
गोलंदाजी करत असताना 4 चेंडूंमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि केवळ दिल्या होत्या 1 धाव, ती देखील एक्स्ट्राच्या रूपानं. तदनंतर आलेला रवीने मात्र 2 चेंडूवरती समाचार घेतला, तब्बल धावफलक 11 या अंकावरती पोहोचवलं पहिल्या षटकामध्ये. परंतु रवी यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. त्याची जबाबदारी मात्र त्याने पूर्णपणे सिद्ध करून दाखवली. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर झालाय आतिश भांडे, तर स्ट्रायकिंगवरती रोहनला पाहतोय. हो स्लोवर पिच चेंडू, वळणारा चेंडू पाहायला मिळाला यावेळेस देखील. चांगला चेंडू, व्हेरिएशन यावेळेस देखील राहुलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरला या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. स्क्वेअर लेग डीपला देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रिपरेशन खूप सारी चांगली सजवली गेली आहे आईगाव देवी असनगाव संघाकडनं, आणि गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळते आहे. NP स्पोर्ट्स बी संघाचा कर्णधार. चला आपण यायचे, नेक्स्ट मॅच असणार आहे ग्रामीण ओपन गटातील हा सामना पाहायला मिळेल क्वार्टर फायनलचा. यावेळेस मात्र लाजवाब फटका, टायमिंग सफर, अप्रतिम चेंडूचा पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला पार करतोय चेंडू, सीमा रेषे पार. इट्स अ मॅक्सिमम. रोहन वंडर बॉयच्या बॅटमधनं षटकार. दहा धाब्यांची गरज आहे. 18 अंकावरती मजल मारली या षटकारानं. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या वेळेस मात्र शरीरयष्टीपासून दूर एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने धावफलक 19 या आकड्यावरती. पहिलं षटक अनिकेतनं हाताळलं, चांगली गोलंदाजी झाली होती. 2 महत्वाच्या विकेट देखील आल्या होत्या, परंतु रवीनं ती 2 चेंडूवरती ते संपूर्ण षटक मात्र 4 चेंडू मात्र त्यानंतर 2 चेंडूवरती उद्ध्वस्त करून लावलं. यावेळेस फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत मात्र पोहोचू शकला नाही. अगदी फुटबॉल स्टाईलने चेंडू रोखण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सीमारेषे पार. चौकार. NP स्पोर्ट्स बी संघ शेवटचा लास्ट कॉल असेल आपल्याला. संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल व्हा. वेताळ स्वामीचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. गुड्ड्या, चला लवकर या. चला भावेश, त्वरित या. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस गोटेकर बी संघ पोहोचलाय 23 या आकड्यावरती. विजयासाठी केवळ 5 धाब्यांची गरज असेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नंदन आलाय. टेनिस क्रिकेट मधला खूप सारा अनुभव असलेला नंदन. नंदन या वेळेस मात्र या 6 चेंडूंमध्ये किती धावा देतोय? 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 5 धाब्यांची गरज असताना हो, पहिला चेंडू उडवला. यावेळेस मात्र घोषित क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव मिळेल. रोहन अगदी यावेळेस फटका जबाब होता. विकेटवरती रिलीज होणारा चेंडू बॅटला पुढे सरसावलं, अगदी फुल ऑफ लेंथला घेतलं आणि स्क्वेअर डीप मध्ये चेंडूला पाठवून दिलं, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एक सिंगल धावेसाठी.
हो यावेळेस डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल ज्याच्या वेळेस संघ विजयाकडे वाटचाल करत असतो. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न ज्या वेळेस केला जातो 38 मध्ये या प्रकारची थ्रो पाहायला मिळतात आणि निश्चितपणे आतिश पांडेच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य देखील पाहायला मिळालं. परंतु सेन्सिबल क्रिकेट मित्र म्हणेल. सिंगल डबलची धाव घेतली जाते परंतु रोहन सांगतोय भाई सिंगल डबल से नहीं चलेगा, मैं तो इस गेंद पे छक्का मारूंगा और मैं टीम को जीत दर्ज कर दूंगा.